नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं, स्नेहन आणि स्वेदन केलेलं आहे. तर आज काय आहे ना, आज वमन करायचं आहे मला आणि वमन हे सकाळीच केलं जातं. साधारणतः 6 ते 7च्या दरम्यान म्हणजे 8पर्यंत केलं जातं सकाळच्या टायमापर्यंत. जोपर्यंत कडाडून ऊन पडत नाही तोपर्यंत. तर मला आता कॉलेज कॅम्पसमध्ये जायचं आहे म्हणजे या दवाखान्याच्या आणि आलेलो आहे मी तिथं. मला सुरुवातीला वाटलं गेट उघडं नाही आहे, पण जवळ जाऊन बघितल्यानंतर कळालं की गेट उघडं आहे. गेट उघडलो, मी आतमध्ये गेलो आणि यांचा स्टाफ पण येणार होता 6 वाजेपर्यंत. तर त्याच्यामुळं मला 6 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं होतं आणि मी आलेलो आहे 6 वाजेपर्यंत पोहोचलेलो आहे साधारणतः लिफ्टमध्ये आता आणि वरती जातो आणि बघतो त्यांचा स्टाफ पण येणार होता. आणि माझं हे 3रं ते 4थं वमन आहे, त्याच्यामुळं मला माहीत आहे किती वाजता निघावं लागतं, किती वाजेपर्यंत डॉक्टर वगैरे येतात इथं. आता सध्या जे पंचकर्म स्नेहन आणि स्वेदन करणारे तिथला स्टाफ येईल आणि त्याच्यानंतर माझं चालू होईल स्नेहन आणि स्वेदन. तर इथले लाईट पण मीच ऑन करतोय. साधारणतः ही अशी रूम आहे. इथं स्नेहन होतं, मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि हे पूर्ण लाकूड जे आहे ते पूर्ण सागवान आहे आणि ही जी वरती जी पॉट जो दिसतोय शिरोधरासाठी आहे आणि कास्य थाली नंतर एक जे होतं ते स्वेदनसाठी होतं. आणि अशा 2 ते 3 रूम आहे यांच्या. जेंट्स सेक्शन वेगळा आहे आणि लेडीज सेक्शन वेगळा आहे. आणि ही समोर जी दिसतीये ही धन्वंतरी, भगवान धन्वंतरी यांची मूर्ती आहे. आणि वमनच्या आधी ना इथं पूजन वगैरे केलं जातं. त्यांचा स्टाफ वगैरे आला होता, त्यांनी येताना फुलं वगैरे आणलेले होते. ह्या आयुर्वेदिक दवाखान्याचं वातावरण एकदम भारी आहे. माझं स्नेहन वगैरे झालं, मी आंघोळ वगैरे केली होती, शर्ट बदलला आणि नाईट पॅन्टच राहून दिली होती कारण वमन करण्यासाठी थोडे लूजच कपडे लागतात म्हणून. आणि आता मी चाललो होतो बाहेर जाऊन आता पहिलं काय करायची, पेज खायची आहे. तर हा फक्त भात उकडलेला असतो आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं असतं. त्याच्यानंतर ज्येष्ठ मधाचा काढा केलेला होता, मी तो पिलो, वमन केलं. साधारणतः 1 तास चाललं आणि मी साधारणतः 4 ते 5 लिटर ज्येष्ठ मधाचा काढा पिलो होतो आणि वमन केलं. आणि जेव्हा पित्त येतं तुमचं त्याच्यानंतर वमन बंद केलं जातं. वमन, स्नेहन किंवा स्वेदनचे मी व्हिडिओ नाही काढू शकलो कारण की मला तिथं भरपूर वेळ द्यावा लागत होता आणि मी कॅमेरा घेऊन नाही बसू शकत. ॲक्च्युली जेव्हा स्नेहन होतं ना तेव्हा ते तुम्हाला लंगोट देता घालायला फक्त आणि तितकेच कपडे असतात तुमच्या अंगावर, त्याच्यामुळं पण. आणि विशेषतः तिथं शूटिंग किंवा मोबाईल ह्या वस्तू अलाउडच नाही आहे. आता माझं वमन झालेलं आहे आणि वमन झाल्यानंतर औषधीय धूर घ्यावा लागतो. तर त्याच्यासाठी त्यांनी ना हे असं बनवलेलं आहे सिगारेट टाईप आणि याच्यामध्ये पूर्ण वनस्पती आहे. आणि याचा उद्देश असा असतो की जो कफ साचलेला असतो तुमच्या अन्ननलिकेमध्ये किंवा श्वासनलिकेमध्ये तो कफ निघून जाईल. सो हे टार्गेट असतं, त्याच्यामुळं हा धूर घ्यावा लागतो. तुम्हाला कदाचित वाटू शकतो हा सिगरेट का पितोय, पण हे सिगरेट नाही आहे, तर औषधीय धूर आहे. याच्यातून धूर घेतला जातो आणि धूर बाहेर फेकायचा. मी काही सिगरेट वगैरे पित नाही, पण हा असा सिगरेट नक्की पिलेलो आहे मी. साधारणतः ही माझी 3री ते 4थी वेळ आहे सिगरेट प्यायची. दरवर्षी एक पित असतो मी. तर हे एक होतं. वमन केल्याचे फायदे भरपूर आहे. ज्यांची कफ प्रवृत्ती आहे, साधारणतः जी जाड लोक असतात, एक ढोबळमानाने सांगतोय आम्ही, जाड जे व्यक्ती असतात त्यांना शक्यतो कफाचा त्रास असतो, तर त्यांनी वमन जे दरवर्षी केलं तरी चालतं ॲज पर तुमचे डॉक्टर जसे सांगतील तसं. आणि मला स्किनचा पण थोडा इश्यू आहे, त्याच्यामुळं मी वमन करूनच घेत असतो. आणि मायग्रेन याच्यासाठी तर वमन केलेलं आधी आणखी चांगलं आहे. आम्हाला सध्या सुतक पडलेलं आहे, त्याच्यामुळं मी सकाळी काही पूजा केलेली नव्हती आणि मी पूजाच ठिकाणी गेलो पण नव्हतो. पण आता वमन वगैरे झालेलं आहे, मी थोडं रिलॅक्स आहे. आणि मग त्याच्यामुळे इथं धन्वंतरीच्या फोटोजवळ आलो होतो, तर इथं असं पूजा वगैरे केलेली असती. वमन करण्याच्या ती पूजा करता पूर्ण स्टाफ वगैरे पूजा करतो, त्यांचा डॉक्टर पण असतं अवेलेबल. आणि आता जेवणाचे पण नियम आहे माझ्यासाठी काही. पहिल्या दिवशी मला फक्त पेज खायची आहे, म्हणजे तांदूळ शिजवलेलं पाणी, त्याच्यानंतर तांदूळ शिजवलेलं पाणी आणि भात, त्याच्यानंतर मुगाच्या डाळीची नॉर्मल खिचडी म्हणजे पातळ शिजवलेली, नंतर वरण चपाती आणि नंतर नॉर्मल आहार. तर असं मला जेवण करायचं आहे. याला संसर्जन असं काहीतरी म्हणतात, संसर्गन का संसर्जन, मी ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो काय एक्झॅक्ट म्हणता. आता माझं वमन झालेलं आहे आणि मी पहिला मील पण घेतलेली आहे. भूक लागल्यावरच जेवण करावं लागतं बाय द वे.
आणि आता मला घरी पण जायचं आहे. मी बसनीच घरी जाणार आहे, जसं आलो होतो तसं. आणि दुसरी एक गोष्ट, विकनेस भरपूर आलेला असतो, पूर्ण अंग दुखत असतं, कारण ओकताना म्हणजे वॉमिटिंग करताना भरपूर त्रास होतो त्याच्यामुळं. आणि हे थोडं खारट झालं होतं, त्याच्यामुळे माझ्याकडं गरम पाणी होतं, तर मी गरम पाणी टाकून दिलं होतं त्याच्यामध्ये, म्हणजे गरम पाणी घेतलं होतं. आणि हे मील खाऊन आता मी घरी निघणार आहे. घरी जाता जाता आहे ना, मी महासुदर्शन वटी एक घेतली होती. ही व्हायरल इन्फेक्शनसाठी कामं येते आणि साधारणतः 100 रुपयाला ही बॉटल बसली होती मला. आणि आता मी घरी निघालेलो होतो. तर हे वमन करताना किंवा स्नेहन करताना, म्हणजे स्नेहपान करताना, ॲक्च्युली मृतपान करताना विकनेस भरपूर येतो. आणि वमनच्या आधी विकनेस आलेलाच पाहिजे, तरच ते म्हणजे स्नेहपान तुमचं चांगलं झालेलं आहे याचा अर्थ असा होतो. बाहेर निघालो होतो. बाहेर निघाल्यानंतर थोडा पाऊस झालेला होता आणि कॅम्पसमध्ये सर्व स्टुडंट वगैरे आलेले होते, कारण ट्रॅफिक पूर्ण, म्हणजे ट्रॅफिक इन द सेन्स या पार्किंग वगैरे पूर्ण यांची फुल झालेली होती. इथं भरपूर कॉलेजेस आहे, कॉलेजेसचा समूह आहे किंबहुना. पॉलिटेक्निक आहे, इंजिनिअरिंग आहे, दंत महाविद्यालय आहे, आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथी आहे, तर असे भरपूर दवाखाने आहे. आणि माझी माहितीनुसार इथं MBA पण आहे. तर भरपूर मोठा कॅम्पस आहे हा. विशेषतः मुलींसाठी हा कॅम्पस मला चांगला वाटतो सिक्युरिटीच्या दृष्टीने. हॉस्टेल वगैरे एकदम भारी इथले. माझा जो मावस भाऊ आहे त्यांच्या मुली वगैरे ह्या कॅम्पसमध्ये शिकलेला आहे, त्याच्यामुळं मला हे माहीत आहे, म्हणून एक माहिती शेअर केली होती. कॅम्पस भारी इथला. कॉलेजेस म्हणशाल तर अप टू द मार्क आहे का नाही हे नाही सांगता येणार मला, किंवा मी शिकलेलो नाही त्याच्यामुळे मी सांगू नाही शकत. पण सिक्युरिटीच्या कम्पॅरिझनमध्ये, म्हणजे सिक्युरिटी पॉईंट जर कन्सिडर केला तुम्ही, तर कॉलेजेस नक्कीच चांगले इथले. मी लगेच बाहेर आलो, बाहेर येऊन रिक्षा घेतली आणि आता मी चाललेलो आहे बस स्टॉपला, म्हणजे जो संभाजीनगरचा बस स्टॉप आहे STचा, तिथं चाललेलो आहे. आणि तिथं जाऊन डायरेक्ट गंगापूर गाडी धरणार आहे आणि गंगापूरला जाणार आहे. आणि माझा भाऊ गंगापूरला घ्यायला येणार आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आणि माझ्या आईला पण सुट्टी झालेली आहे, त्याच्यामुळं पण ते सर्व आता निवांत आहे. मी ST स्टँडला आलो आणि मला लगेच बाहेर शिवाई बस लागलेली दिसली. नाशिकची होती ही आणि गंगापूर मार्गे जाणार होती, त्याच्यामुळे लगेच बसलो. आणि रिकामीच होती हा बस, जास्त काही गर्दी नव्हती. आणि आम्ही आता निघालेलो आहे. ही मला डायरेक्ट गंगापूरला सोडणार आहे आणि माझा भाऊ गंगापूरला घ्यायला येणार आहे. आता हा व्लॉग आहे ना, बुधवारचा आहे, 13 ऑगस्टचा व्लॉग आहे. आणि झेंडा वगैरे फडकतोय संभाजीनगरमध्ये. हा मिलिटरी एरिया आहे आणि त्याच्यातला हा झेंडा आहे. उद्यापासून मी घरचे व्लॉग पोस्ट करत राहील. तर हा पंचकर्म सिरीज मी इथे एंड करतोय. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.